कलर एकदम हिरवागार आहे. टेम्परेचर आहे सध्याला 40-42 टेम्परेचर आहे. हां, कलर लयच आहे ना एकदम टाईट. हे आमच्या गावातले शेतकरी आहेत. तर ह्यांनी किती वापरलं ह्याला त्याला ग्रॅन्युअल ग्रॅन्युअल एक पोत आणि हे 2 पोते. ग्रॅन्युअल एक 5 किलोची 5 आणि 2 पोते हे ऑर्गॅनिक DAP. तर काय वाटतं पहिल्यांदाच वापरलं ना तू? हो, पहिल्यांदाच वापरलं. याच्या अगोदर तर नव्हतं वापरलं. नाही. बरं फुटा फिटे किती बघ बरं त्याला फुट किती झाले? तो चांगला झाला हां? ना. हे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 10 9 10 9 10. बरं काही ठिकाणी 15 14 15 आहेत. आणि हे प्युअर चोपण आहे. हम्म. आता पुढे वर्षी याच्या जमीन एकदम भुसभुशीत होणार. ते आता आपल्या बापराची नाही का जमीन भुसभुशीत झाली. हा. आणि जितकी जमीन भुसभुशीत राहील तितकं रानामध्ये ताकद राहते. फरक वाटतो का फरक आहे ना फुट्यामध्ये. मग कलरमध्ये ह्याच्यामध्ये? कलर बी चांगला ना का चांगलं म्हणजे असल्या ह्याच्यात. हो. आता बाकीचे बघितले तर थोडे पांढरट वाटतात ना. पांढरट होते उन्हाने हे होते ना. आणि हे आपलं RPS 76 जे आहे ना तर आपलं उन्हात टेम्परेचरला बी कंट्रोल करायचं काम करतं. आणि पाऊस काळात जास्त पाऊस काळ जर झाला तरी हवेत जे हे असतं ना त्याचं पारक्षिंचन क्रिया पानातून होती. तर दोन्हीला बी कंट्रोल करायचं काम RPS 76 करतं. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने RPS 76 इमोनिचा अल्ट्रा स्टिकर फवारणीच गरजेचं आहे. आता याला एक फवारणी झाली तो आजच झाला. आजच झाली ना. हम्म. मग आता प्रत्येक शेतकऱ्याने वापरायला पाहिजे की नाही? वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. आपलं कमी खर्चात उत्पन्न वाढतंय ना. हम्म. आणि असा कलर नाही ना कोणाचाच इतका कलर. हा ती पनाटी बी फुल लांब लचक निघली ना. ही काय पनाटी अशा पनाटी निघले पाहिजे. आता ही रुंदणार आहे